सगळ्यांचे स्वागत करता। गेले कितलेशेच दीस कोविडाच्यो केसीस कंटिन्युअसली वाढत आसा आणि आमी परत 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 लोकांनी SOP पालन करची, त्या खातीर पुलीस एनफोर्समेंट आसतले, रेव्हेन्यू डिपार्टमेंट आसतले। आज हांव इवन तो पंचायतीच्या सगळे पंच सरपंच ह्या सगळ्यां कडेन हांव कंटिन्युअसली उलयता। आज व्हर्च्युअल मिटिंगेंतल्यान हांव तेंच्याय कडेन उलयतालो आणि एकंदर जर सगळें पळयत जाल्यार आमी जरी कितलेंय सांगलें लोक घरान बस तर लोक घरान बसपाकूच तयार ना। म्हणजे अननेसेसरी जाका गरज ना ताणें तरी घरा भायर सरचो न्ही, हेजो आमी परत परत सगळ्या जाणांक रिक्वेस्ट करताले। एकंदर हे सगळें करिना हें लक्षांत घेवन आनी वाडते पेशंट्स जे कंटिन्युअसली पेशंट्स हे डे बाय डे वाडत आसा, निदान हॉस्पिटलायजेशन कमी जावपाक जाय म्हणून काल एकंदर हेल्थ मिनिस्टर आनी आमचे सगळे डॉक्टर्स हांच्यांनी जी SOP स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर फॉर द होम आयसोलेशन्स म्हणजे जे कालच्यान सुरवात केलें, म्हाका दिसता ताजेर भर दिवपाची गरज आसा। हांव परत एकदां सांगतलो की तांच्यांनी ट्रिटमेंट ही सिमटम्स दिसता आसतनाच सुरवात करची। आपल्या टेस्टीच्या रिपोर्टाक रावचें न्ही। आमी जी ट्रिटमेंट दिल्या इवन दो प्रायवेट फार्मासींतल्यानय घेवचें, आयच्यान फ्री ऑफ कॉस्ट ही सेम ट्रिटमेंट म्हणजे डॉक्सिसायक्लीन, पॅरासिटामॉल आनी आयव्हिमिसॅटिन ही फ्री ऑफ कॉस्ट PHCचेर अवेलेबल आसतली। तुजी टेस्टींग तुवें रिपोर्ट येयला काय ना हाजी वाट पळोवपाची ना, ही पयल्या दिसाच्यान वखदां घेवपाक सुरवात करपाची। म्हाका दिसता हो 5 दिसाचो जर डोस घेत जाल्यार कमीत कमी हॉस्पिटलायजेशन एवॉयड करपाक शकतले। ते आपलो रिपोर्ट येतलो आनी पॉझिटीव जाला जाल्यारूच आपूण घेतलो, जाल्यार ना म्हाका दिसता फर्स्ट डेच्यान सिमटम्स दिसना फुडें किंवा डावट जर आपल्याक येता जाल्यार सुद्दां घेतल्यार जाता। फक्त तितून जी प्रिकॉशन्स म्हटल्यार अबाव 15 इयर्स प्रेग्नंट आनी लॅक्टेटींग वुमन ना तितकी प्रिकॉशन्स घेवची आनी बाकी सगळ्याच जाणांनी हेजे व्हडले कसलेच सायड इफेक्ट्स हे लोकांक दिसून येना एक्सेप्ट सम गॅस्ट्रायटीसच्या पलीकडे सायड इफेक्ट्स ना म्हणून ही मेडिसिन्स ही सगळ्यांनी घेवची। काल हेल्थ मिनिस्टर आमचे डॉक्टर्स हांच्यांनी सगळ्यांनी अनावन्स केला। हांव परत परत ते सांगता की हे करपाची गरज आसा। हे सगळें केल्या उपरांत सरकारी हॉस्पिटलां वयलो ताण हो डे बाय डे आनिकूय वाडत आसा। आमी प्रायवेट हॉस्पिटलांक म्हणजे चडांत चड बॅड फॅसिलिटीज वाडया म्हणून सांगत आसा कंटिन्युअसली, ते वाडयता बट थोड्या जाणांनी आनिकूय वाडोवचे जेणे करून लोकांक प्रायवेट हॉस्पिटलांत वचूंक मेळचें म्हणून आमी DDSSY कार्डाचेर ट्रिटमेंट जी आसा ही आमी कोविडाची ट्रिटमेंट ही आयच्यान म्हणजे जे एडमीट आसा किंवा हाज्या फुडली तेंची बिल्स जी आसा ही फक्त ज्या पद्दतीन आमी DDSSYचे नॉर्म्स आसा ताजेर दिवपाक सुरवात करतले। त्या ती DDSSY कार्ड हें जी हॉस्पिटलां समजो कोविडा खातीर आयल्या पयलीं DDSSYचेर नासली जाल्यार तांच्यांनूय बी ऑन बोर्ड करून घेवचे आनी कोविडाच्या ट्रिटमेंटाचे पेमेंट्स हे आमी DDSSY कार्डा वयल्यान पेमेंट करतले। कारण सरकारी यंत्रणे वयलो वाडटो पेशंट्स हे लक्षांत घेवन आमी हो निर्णय घेतला, जेणे करून गोंयांतल्या लोकांक जो गरीब सुद्दां जरी आसत जाल्यार ताका हॉस्पिटलांत वचप परवडपाक जाय म्हणून आमी DDSSYच्या थ्रू ताका ट्रिटमेंट दिवपाची ठरयल्या। ताजे एक लिमीट प्रॉपर गायडलायन जे आसा म्हणजे तेजे जशे बेड चार्जीस आनी ट्रिटमेंट चार्जीस तेंचे ठरलेले आसता इन जनरल कॅटेगरी वायज ते प्रायवेट म्हणजे ते नोटिफिकेशन्स आसा, नोटिफिकेशन इश्यू जाला ताज्या प्रमाणे ते चार्जीस मेळटले। म्हणजे ताका पर डे रावलो जाल्यार एक सर्टन बेड चार्जीस आसा जनरल वार्डांतले आनी फॉर द ट्रिटमेंट म्हणजे ताजी जी कितें मेडिसिन्सची ट्रिटमेंट डॅट मच मेळटा। म्हणजे ऑलमोस्ट एखाद्या प्रायवेट हॉस्पिटलांतलें जर बील आसत जाल्यार ते 70% to 80% हे DDSSYतल्यान कवर जाता। हार्डली थोडे पयशे तांकां पर्सनलायज पेमेंट करचे पडटाले बट 70 to 80% आय थिंक हे पेमेंट हो DDSSYतल्यान जातलो हाची खात्री आसा। दुसरें कालचें डिसिजन तेंच्यांनी घेतला तें रिपीट केलां, आयच्यान इम्प्लिमेंटेशन जावपाक सुरवात केलें। आमी वॅक्सिनेशन सेंटर प्रत्येक PHC वयल्यान ही सेपरेट काडपाक सुरवात केली जेणे करून रश नॉर्मल मनीस हे वॅक्सिनेशना खातीर जर PHCचेर आयले जाल्यार ते एकदां टेस्टींग हेंच्या बरोबर मिक्सअप जावन म्हणजे ते पॉझिटीव जावपाचे चान्सीस उरताले। आयज रिकन्फर्म केलें बऱ्याचशा PHCनी आपले वॅक्सिनेशन सेंटर आमचे बंद आशिल्लीं स्कुलां इवन दो प्रायमरी स्कूल हाय सेकंडरी जी कितें प्रिमायसीस लागीं आसा प्रत्येक PHCचे एक सेंटर वॅक्सिनेशन सेंटर हें आयडेंटिफायड म्हणून हें लोकेट केलें वयतलें आनी आयच्यान किंवा आयज आनी फाल्यां 2 दिसाच्या भितर तेंच्यांनी हें करपा खातीर सुरवात केल्ली आसा।
ती एक बरी गजाल आसा, जेणे करून लोकांचें मिक्सिंग कमी जातलें. टेस्टिंग केल्लो रिपोर्ट्स हे आयज रिपोर्ट फक्त एक 4-5 दीस उरलेले मेळटले, पण फाल्यांच्यान म्हणजे विदीन 24 hours हे फाल्यांच्यान रिपोर्ट्स मेळपाक सुरवात जातले. डिली रिपोर्ट जावचे ना, बट तरी हांव रिपीट करता, रिपोर्ट दिले म्हणून मेडिसीन घेवपाची एवॉयड करची न्ही. चवथी गजाल, आयज बॅड्स ज्यो सावथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान वाडयल्या त्यो 100 बॅड जे आयच्यात चालू जाता. आमचे प्रायवेट 4 डॉक्टर्स हे ऑलरेडी म्हणजे गव्हर्मेंटाच्या भितर येवपाक तेंच्या इन शॉर्ट गव्हर्मेंटाक ऑनररी सर्विसीस स्वताहून दिवपाक ते रेडी जाल्ले आसा. मडगांवांतले आमचे 4 पल्मोनॉलॉजिस्ट, चेस्ट फिजिशियन म्हणजे चौगांची नांवां आतां डॉक्टर राजेश्वर नाईक, डॉक्टर मिलिंद देसाय, डॉक्टर अजून 2 डॉक्टर्स आमचे नामोन डॉक्टर मडगांवांतले, ते 4य जाण डॉक्टर रेडी जाले. आयज किंवा फाल्यां 2 दिसाच्या भितर हे 4य जाण आमकां गव्हर्मेंटान सर्विसीस दितले. नांवां हांव जाय जाल्यार शेअर करपाक लायता. 4य डॉक्टरांची नांवां तुमकां शेअर करपाक मेळटलें. ही खूब बरी गजाल. हांव गोंयच्या वतीन अशेंच बाकीचे IME आनी बाकीचे डॉक्टर्स आसा हांच्यांनी ऑन बोर्ड येवचे, कारण कंटिन्युअसली प्रेशर ऑन मेडिकल सर्विसीस हो एक कारण आसा. म्हणजे खूब मोठें बर्डन जें आसा ते बाबतींत आमी ऑलरेडी हांव तांकां थँक्यू म्हणटा. आनी ह्या सगळ्याचो विचार करून म्हणजे एकंदर एक कंटिन्युअसली लोकभावनेचो आधार करून आमी एक निर्णय घेतला की ब्रेस्तार सांजचे पासून म्हणजे फाल्यां सांजचे पासून सोमारा सकाळ पर्यंत लॉकडावन करपाचो निर्णय जो आसा हो सरकारान घेतला. हितूर म्हणजे लोकांनी परत सांगता, पॅनीक जावन वचपाची गरज ना. एसेन्शियल सर्विसीस सगळ्यो इन्क्लुडींग ग्रॉसरी आयटम्स जे लागता आमकां आनी किचन्स ही होम डिलिव्हरी खातीर ही चालू उरतली. खंयचीच किचन्स बंद उरची ना. एसेन्शियल ब्रेस्तार सांजचे पासून सोमार दीस सकाळीं. ब्रेस्तार आमचे एक्चुली 10 लॉकडावन म्हणजे जेन्ना नायट कर्फ्यू लागतालो, बट ब्रेस्तार दीस आमी 7 उपरांत म्हणूं येता, कारण ट्रान्सपोर्ट फेसिलिटीज हितूर पब्लीक ट्रान्सपोर्ट हो पुराय बंद उरतलो. ब्रेस्तार दीस सांजचे, ब्रेस्तार शुक्रार, शेनवार, आयतार आनी सोमार दीस सकाळीं नॉर्मल एक्टिविटी चालू उरतल्यो. हो, सोमारच्यान सकाळीं परत एकदां नॉर्मल एक्टिविटीज चालू उरतल्यो. रिपीट करता, सोमारच्यान फुडें. आनी हेका लागून खंयचेच म्हणजे एसेन्शियल सर्विसीस सगळ्यो चालू उरतल्यो. पब्लीक ट्रान्सपोर्ट बंद आसतलो. ज्यो इंडस्ट्रियल सर्विसीस आसा जेची बंद ज्यो आहा पळय न्ही, इंडस्ट्रियल सर्विसीस तेंच्या विदीन द कॅम्पसीस तांच्यो चालू आसतल्यो. इंडस्ट्रियल सर्विसीस आमी बंद करिना. तांच्यांनी ट्रान्सपोर्ट जो आसा आपल्या लोकां खातीर तांच्यांनी एवेलेबल करचो. ती इंडस्ट्रियल सर्विसीस ह्यो चालू उरतल्यो. तांच्यांनी बाकीचे सगळी प्रिकॉशन्स जी आसा ही घेवची. हेजो डिटेलान नोटिफिकेशन आयज सांजचे 5 पर्यंत हे दोनूय कलेक्टरा कडल्यान इश्यू केले वयतले. फक्त मार्केट्स जी आसा ती जी भरताली, ओके, ती जी आसा ही मार्केट ह्या 2 दिसाच्या मदीं जो बाजार भरता तो बाजार जो आसा हो बंद उरतलो. ओके. गव्हर्मेंट एसेन्शियल सर्विसीस चालू उरतल्यो. एसेन्शियल सर्विसीसान ज्यो ज्यो येता तितके चालू उरतले, बाकीचे बंद आसतले. प्रायवेट हांवें ज्या पद्दतीन सांगलां की विदीन देअर कॅम्पसीस ज्यो काही कंपनीज बंद करूं शकना, ताका चलोवपाक जाय त्यो चालू उरतल्यो. ताका आमी डिस्टर्ब करचे ना. कॅसिनोज बंद उरतले. हय. ओके. सगळे बार एंड रेस्टॉरंट तेंच्यांनी डेलिव्हरी दिवं येता थंयसर चालू उरचे ना. आमी किचन बंद उरचे ना आनी बाकीचे जाका होम डिलिव्हरी दिवपाक जाय तेंच्यांनी डिलिव्हरी दिवं येता. हय हय, बंद उरतले. हां, जीवन आवश्यक सगळ्यो वस्तू जितक्यो लागता तितक्यो सगळ्यो चालू उरतल्यो. तेंच्यांनी येवन घेवन वता. त्या खातीर त्यो दीसभर चालू आसतले. आमी टायम दवरूंक ना. तो जर टायम दवरलो जाल्यार परत गर्दी जातली. कोणीच पॅनीक आमकां खूब खरेदी करपाक जाय म्हणून करचें न्ही. ते दीसभर चालू आसतले. म्हणजे जे ग्रॉसरी आयटम जितके आसा ते खंयचेच शॉप बंद उरचे ना. ओके, बॉर्डर चालू आसतल्यो. ट्रान्सपोर्टेशन सगळें ज्या पद्दतीन चालू आहा त्या पद्दतीन चालू आसता. ना, होम डिलिव्हरी त्यांनी येवन घेवन वयचें. थंयसर रेस्टॉरंट चालू आसचें ना, घेवन वयचें. किचन चालू आसतलें, घेवन येवं येता.
ओके. बाकीची डिटेल्स जी आसा ही दोन्ही कलेक्टरा कडल्यान ऑर्डर काडली वयतली. त्या खातीर परत एकदा म्हणजे हांव वाडट्यो केसीस लक्षांत घेवन सगळ्या लोकां कडेन आव्हान करता, एटलिस्ट म्हणजे बऱ्याच जाणांचो की ही चेन ब्रेक करपा खातीर हे आमी परत एकदा एक 4 दीस जे म्हटल्यार ब्रेस्तार, शुक्रार, शेनवार, आयतार सोमारच्यान सुरळीत चलतले. लेबरांनी पॅनीक जावन वयचे न्ही. हांव परत सांगता, म्हणजे लेबरांनी सोमारच्यान सुरळीत रित्या सगळ्यो एक्टिविटीज ज्यो आसा ह्यो चालू उरतल्यो. थोडे कडेन कंटेनमेंट झोन मेजर ज्या ज्या जाग्यार केसीस वाडल्या थंयसर आयदर पर्वरी आसतले, मडगांव आसतले, कांदोळी आसतले, अशा जाग्याचेर कंटेनमेंट झोन आयज सांजचे पर्यंत कन्सर्न डेप्युटी कलेक्टर आनी कन्सर्न MLAs हांकां विश्वासांत घेवन थोडे कंटेनमेंट झोन हे काही दिसां खातीरय चड दिसां खातीर आसूं शकतले, बट ते डिक्लेअर केले वयतले. ते ठरावीक आसतले, रुटीन सरसकट आसचेना. त्या ती वाडट्यो केसीस ज्यो आसा ह्यो लक्षांत घेवन कंटेनमेंट झोन हे तांकां विश्वासान घेवन कशा पद्दतीन कंटेनमेंट झोन जरी केलो जाल्यार थंयसरले ग्रॉसरी शॉप्स ही चालू आसतली. हांव परत सांगता, म्हणजे लोकांनी पॅनीक कंटेनमेंट झोन आपलो जातलो म्हणून आयजूच खरेदी करुया म्हणून करचें न्ही, इतकें हांव सांगता. वेडिंग्स जेनी कोणाची आसा ती आमी जशी 50 लोकांनी म्हटल्या, तेंच्यांनी परमिशन घेतल्या, ती 50 लोकांनी वचून वेडिंग करची. उरलेल्या लोकांनी वेडिंगाक वयचें न्ही कृपा करून. म्हणजे हांव लग्नाक वचों नाका अशें म्हणूं नाकात. जात्रा आसतली, उत्सव आसतल्यो, प्रेयर्स आसतल्यो, हिंदू, मुस्लीम, क्रिश्चन सगळ्यांच्या बाबतींत थंयसरले म्हणजे जे धार्मीक विधी करपाक जाय ते धार्मीक विधी कोणी आमी बंद करूंक ना. तो धार्मीक विधी आडयले वयचे ना. त्याच गांवांतल्या लोकांनी तितक्याच लिमिटेड जशें म्हटलां आमी 50 लोकांनी ते धार्मीक विधी करचे. ताज्या व्यतिरिक्त लोकांनी मोठ्या प्रमाणांत इनवॉल्वमेंट करचें न्ही. वॅक्सिनेशन हे जे आतां जे चालू आसा ते ह्या 4 दिसांकूय त्या त्या जाग्याचेर वॅक्सिनेशन आपलो अपॉयंटमेंट फिक्स करून ज्या ज्या जाग्यार चलचें. वॅक्सिनेशन ज्या जाग्याचेर कॅम्प जाल्यात तांच्यांनी पॅनीक जावन येवन PHCनी सेकंड डोस घेवचो न्हू. तेंचो वॅक्सिनेशनचो डोस ज्या जाग्यार कॅम्प जाल्ले त्याच जाग्यार वॅक्सिनेशनचो सेकंड डोस तांकां मेळटलो. 18 वर्सां पासून 45 वर्सांच्या मदीं आमचो प्रयत्न चल्ला की टायमार वॅक्सिनेशन सुरू करपाचें. जशें वॅक्सिनेशन आयलें काय ताजी अनावन्समेंट फॉर द रजिस्ट्रेशन आनी बाकीच्या प्रोग्रामा खातीर ताजी वॅक्सिनेशनची आसा पळय न्ही ही अनावन्समेंट ही जातली. ओके. म्हाका दिसता इतकें सगळें सांगल्या उपरांत आमकां खास करून जो आमी मॉर्टेलिटी रेट कमी करपाक जाय हांव परत परत सांगता. कारण सगळ्यो डेथ जर पळयत जाल्यार आमी पळयता की मॅक्झिमम जे आसा विदीन 24 अवर्सा भितर डेथ जाल्ल्यो ह्यो 4 तरी आसता कमीत कमी. ब्रॉड डेथ 2 तरी आसतात, जाका एक्सपायर जालो घेवन येयलो, आनी विदीन म्हणजे 20 मिनटां 30 मिनटां अशें आसतात किंवा 2 दिसाच्या पैकी आसतात. त्या खातीर ट्रिटमेंट जाता तितके बेगीन सुरू करात. हॉस्पिटलाक भियोन घरा कडेन रावो नाकात ही म्हाजी कळकळीची विनंती आसा. एक तर प्री टेस्टिंग करात, बेगिना करात टेस्टिंग, बेगिना ट्रिटमेंट सुरू करात. ट्रिटमेंट तुमी सुद्दां सुरू करात बट करात. कारण आमी जी आतां SOP डिक्लेअर केला तितून स्वताय ट्रिटमेंट सुरू करूं येता. जेका कोणाक हॉस्पिटलान वचून बट ती सुरू करात. ओके. आनी जो सांगलेलो SOP जो आसा हो जर फॉलो केलो जाल्यार म्हाका दिसता आमी हॉस्पिटलायज जावपाचें एवॉयड जावंक शकतले. आमकां हॉस्पिटल जावपाचें एवॉयड जावपा खातीर आमी हो SOP फॉलो करपाक जाय. परत एकदां इम्युनिटी बुस्टर्स आनी हे ते सगळें सुरू करपाची गरज आसा. म्हाका दिसता लोकांक ते इम्युनिटी बुस्टर्स आनी बाकीचो SOP सगळ्यांनी फॉलो करचो इतकेंच सांगता. आनी डिटेल्स जो प्रोटोकॉल जो आसा तो दोनूय कलेक्टरांच्या मार्फत तो दिलो वयतलो. सगळ्या लोकांच्या सहकार्याची हांव अपेक्षा करता. म्हणजे मेडिकल फ्रेटर्निटी आनी इंडस्ट्रियलिस्ट ह्या सगळ्यांच्या भावनेचो आदार करून आमी एक मध्य साधला. ताका सहकार्य सगळ्या लोकांनी करचें आनी अपेक्षीत जो आमी म्हणटा आमी लॉकडावन जो डिक्लेअर केला त्या निदान म्हणजे 4 दिसांक कोणीच जर भायर सरले ना म्हणजे ठरोवन ब्रेस्तार सांजच्या पासून सोमार दीस सकाळ पर्यंत जाल्यार खूब मोठ्या प्रमाणाचो उपकार हे आमचेरूय जातले म्हाका दिसता. आनी आमी ही चेन ब्रेक करपाक शकतले. म्हाजी परत एकदां सगळ्या गोंयकारांक रिक्वेस्ट आसा की तुमचें सहकार्य अपेक्षीत आसा. देव बरें करूं. सर तुम्ही जेन्ना बॉर्डर्स ओपन आसतले ट्युरिस्ट बीन येवपाक शकता हांगा तांकां अलाव करतले तुमी? तेंच्यांनी आपलो ज्या जाग्यार त्या 4 दिसांक तांकां भोंवपाक मेळचें ना. आपलो ज्या जाग्यार बुकींग आसा थंयसर येवन तेंच्यांनी रावूं येता. CM तुमी स्वता एक दोतोर आसा तेन्ना कोरोनाचेर ॲलोपॅथी हो एकूच
दीस इज अ न्यू व्हायरस. सगळी कडेन आतां पर्यंत पळयत जाल्यार जगभर आनी देशभर वेगवेगळे ट्रिटमेंट वेगवेगळे प्रोटोकॉल चालू आसात. वेगवेगळे आपल्या परीन प्रत्येक जाण नवीन प्रोटोकॉल दिता, नवीन सुरू करता. म्हणजे ॲलोपॅथीतूय की बाबा दीस इज नॉट अ कन्फर्म मेडिसीन टू ट्रीट कोरोना. हें कोणी फायनल म्हणून आमी सुरवातीक क्लोरोक्वीन घेवपाक सुरू केलें, डॉक्सिसायक्लीन घेता, आयव्हीमिसायटीन घेता. आतां स्टेरॉयड ट्रिटमेंटूय दिवपाक लागला. जसजशें म्हणजे फुडली कॉम्प्लिकेशन जाता तशी ट्रिटमेंट दिता. आयुर्वेदाच्या बाबतींत सांगतलो जाल्यार खूब जाणांनी आमी म्हणजे आयुश डिपार्टमेंटान सर्टिफायड केल्लो प्रोटोकॉलूय दिवपाक लागल्या. ताज्या भायर रिसर्च हे खूब जाण करपाक लागलेले आसा. ताजी ट्रिटमेंट बिकॉज इट इज अ व्हायरस, इट इज नॉट अ बॅक्टेरिया. ती ताजेरूय ट्रिटमेंट हे दिवपाक लागला. शेवटी इम्युनिटी बुस्टर, ज्याची इम्युनिटी बरी आसा ताका कोरोना जालोय बी जाल्यार तो तितलो ताका हार्मफूल जायना, तातूंतल्यान तो भायर येता. ज्याची इम्युनिटी कमी आसा ताका त्रास जाता. म्हणून म्हाका दिसता इट इज एन डिपेंड्स अपॉन द इम्युनिटी ऑफ द पर्सन. बट आयुर्वेद आसतलो, होमिओपॅथी आसतलें, ॲलोपॅथी आसतलें, सगळ्याच्या बाबतींत जी ट्रिटमेंट आहा ती घेयात. जी ट्रिटमेंट घेवन काय त्रास जायना, कोरोनान चड त्रास जाता. त्या खातीर कोणी म्हणजे इवन दो म्हाजें सरळ म्हणणें आसा आयुश डिपार्टमेंटाच्या वतीन आसतलें, ॲलोपॅथीच्या वतीन आसतलें, बट ती ट्रिटमेंट एकदाची घेयात. हांगासर प्रॉब्लेम आसा ट्रिटमेंट घेयना ती. हांव खूब जाण पळयतां जे एक्सपायर्ड जाल्ले 10 दिसां पासून सिमटम्स आसा आनी तेणी कांयच वखदां घेवंक ना. रिपोर्ट दिल्लो 4 दीस मेळोंक ना म्हणून आपूण रावलो. हेंय बी सुरवातीक सांगता आनी विदीन दुसऱ्या दिसा पेशंट एक्सपायर्ड जाता. हे प्रॉब्लेम पर्सनली लोकांचे आसा आनी ताचो पूर्ण दोश वो सरकाराक डेथ जाता हाचो दोश सरकाराक दिवचो न्ही. की थोडीशी जबाबदारी ही प्रत्येकान घेवची. पूण आमी गोवोरमेंटाची मशिनरी पुराय यूज करपाक सुरू केल्या. पुलीस, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, हेल्थ डिपार्टमेंट तर 100% आसा. रेव्हेन्यू डिपार्टमेंट नाव आवर इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह, सरपंच, पंच, झेडपीज हेंकांय सगळ्यांक आयज हांवें एक्टिवेट केल्या. तेय सगळे जाण काम करता. आमी सगळ्यांनी जर काम करीत जाल्यार निश्चितच गोंयांत हो कंट्रोल येवपाक शकता. ऑक्सिजन कमी आहा म्हणटात. एखादो दुसरो पयलीं 8 दिसाच्या पयलीं थोडेशे प्रॉब्लेम आशिल्ले. आमच्या कडेन आत्ताच्या घडीक ऑक्सिजन कमी ना. आमकां 11 मॅट्रीक टन जो अलाव केल्लो, आमी आनी 20 मॅट्रीक टन गोवोरमेंट ऑफ इंडिया कडेन मागला. आयज सांजचो पर्यंत कदाचित आमकां आनीक 20 मॅट्रीक टन ऑक्सिजन जो आसा तो गोवोरमेंट ऑफ इंडिया कडल्यान मेळटलो. ताज्या व्यतिरिक्त गोंयांतले 4 प्लांट, स्पेशली द वेदांता प्लांट जो पयलेच फावटी तांच्या कडल्यान आमी केन्ना मेडिकल ऑक्सिजन घेयनाशिल्ले, बट तांच्यांनी फ्री ऑफ कॉस्ट वेदांतान दिवपाक सुरू केला. ताज्या व्यतिरिक्त स्कूप आसतले, गोविंद पै आसतलो, ऑक्सिनायट्रो आसतलो आनी कुंकळे एक युनीट बंद पडलेलो. तो आमी परत एकदां म्हणजे सगळें करून तो सुरू केला. अशा 4 जाणां कडेन ऑक्सिजन जो आसा 3 जाणां कडेन जनरेट जाता. एकटो फक्त तो ट्रान्सपोर्टेशन आनी वेवस्था ही करता. ह्या 3 जाणां कडेन मेळून आनी ताज्या व्यतिरिक्त जिंदाल तो आमकां अल्टरनेट डे आमी पर्सनली आनी PM ऑफिसाचो यूज करून आमकां 20 मॅट्रीक टन मेळटा. अल्टरनेट डे मेळटालो. आतां आमी रेगुलर 20 मॅट्रीक टन मेळटा हो मागला. हातूंतल्यान ऑक्सिजन वेवस्थीत रित्या मॅनेज जावपाक लागला. ओके, आमची वाडटी ऑक्सिजनाची रिक्वायरमेंट लक्षांत घेवन आमी एक एडिशनल 20 मॅट्रीक टन आयच्यान मेळ्ळो जाल्यार इट वील फुलफील. सुपर स्पेशालिटी सुरू करतले ताका आमकां थोडोसो स्टाफ लागतलो. एट प्रेझेंट तसो सफिशियंट स्टाफ थंय आसा. सर आनी एक म्हणजे तुम्ही बॅट वाडयता सगळ्या एडिशनल जो स्टाफ लागता पळय ताचे कितें डॉक्टर एडिशनल स्टाफ लागता ताजी एडवर्टायजमेंट केल्यार GMC आनी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीसच्या वतीन डॉक्टर्स, नर्स जे आसा ते आमी रेगुलर भरती करीत आसा आनी डायरेक्टली तांकां सांगलां की तुमी रिक्रुटमेंट जी आसा ही डायरेक्टली आतांच्या घडीक इन एमर्जन्सी कोविडा खातीर घेयात म्हणून. ऑफिशियली जी आसा ती कारवाई जातली. कलेक्टर जे नोटिफाय केल्ले आसा म्हणजे जशें मास्क वापरना जाल्यार गर्दी आसली जाल्यार हॉल जे दितले, जे आज नोटिफाय करतले त्या प्रमाणे कारवाई केली वयतली. साखळे कितें तें हांवें 10 फावटी तरी परत सांगतालो तांकां. आतां फक्त आमकां ब्रीज एक इनॉग्रेट करपाक जाय आसलो. हांवें सगळ्यांचेर कारवाई कर म्हणून जाल्यार तांकांय सांगलां फायन कर म्हणून तांकां. सोशल सायडीर तुमचो व्हिडिओ व्हायरल जाल्यार लोक म्हणटा की तुमी सांगताय आनी तुमीच करताय भलतेच म्हणून. Especially markets and all, quality asas and the box are there in among the crowd. कांयच करना आज तेंच्यांनी फायन मारपाक सुरवात केल्या. ओके, ऑलरेडी म्हणजे दिसाक ऑलमोस्ट म्हाका दिसता आतां 5,000चेर पावतले टोटल फायन मारपाचें. Actually, no need of fine even if they tell them phone नाका पुरो तेच करना ते. Fine is good. सर कितले पेशंट व्हेंटिलेटर आसा सारके एक्झॅक्टली अंदाज? अप्रॉक्सिमेटली हांवें काल GMC म्हणजे अंदाजे 90 to 93 पेशंट्स.
म्हणजे 2000 व्हेंटिलेटर्स. पण हेल्थ मिनिस्टर कित्याक नंबर डबल सांगता? वॅक्सिनेशन ड्रायव्ह तेच्या फुडें तुका वॅक्सिनेशन ड्रायव्ह हाडटा. हय वॅक्सिनेशन ड्रायव्ह म्हणजे कॅम्प कोणाचो आसलो जाल्यार कॅम्प फुडें वयतले पण PHCतले वॅक्सिनेशन चालू आसता. सर एकच तर अजून वॅक्सिनेशन आमकां अवेलेबल जालें काय ताचो डिटेल प्रोग्राम येतलो पण आमचो प्रयत्न चल्ला आमकां जाता तितके बेगीन वॅक्सिनेशन हाडपाचो. वॅक्सिनेशन येयलें जाल्यार 1 तारखेच्यान जातलें. कन्फ्युजन तुम्ही सांगले व्हेंटिलेटर लोक 90 to 100 आसता पण हेल्थ मिनिस्टर सांगता डबल सांगता नंबर. आयक विचित्र एक्झॅक्ट नंबर. आयक हांवें तुका एप्रॉक्सिमेट सांगलां. कदाचित हांव कॉन्स्टंट वेगवेगळ्या डॉक्टरां कडेन थंय उलयत आसा. आमी कोणूच काय अजून भितर वचोंक ना हांवूय वचोंक ना. 200च्या वयर सांगले. तो काल हेल्थ मिनिस्टर आनी हेल्थ सेक्रेटरी वांगडाच बसून घेतला ना रे आज परत आज हांवें घेतली फाल्यां घेतलो तो. गोवा राज्य में बढ़ती कोविड के केसेस मान करके हमने जो SOP जो दिया था उस SOP का पालन करें, इसलिए हम बार बार रिक्वेस्ट कर रहे हैं. अभी हमने लोगों को सेपरेटली स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर फॉर द होम आइसोलेशन उनके जो ट्रीटमेंट यानी पहले से स्टार्ट करने की लोगों को रिक्वेस्ट की है, क्योंकि वो टेस्ट के रिपोर्ट के लिए न रुकते हुए भी दवा उन्होंने स्टार्ट करनी चाहिए. इसलिए ऑल द मेडिसिन विच इज़ अवेलेबल इन PHCs वो स्टार्ट करने की हमारी रिक्वेस्ट है सभी लोगों को. और ज़्यादा से ज़्यादा जल्दी से जल्दी लोग स्टार्ट करें, यही उद्यम करेंगे कि प्री टेस्टिंग और जल्दी से जल्दी ट्रीटमेंट, इतने से लोगों को मुझे लगता है थोड़ी राहत लोगों को मिल सकती है. द वैक्सीनेशन कैंप और टेस्टिंग जैसे कि वैक्सीनेशन PHC के जगह पे नहीं दूसरी जगह के स्टार्ट करने के लिए हमने आज से स्टार्ट किया है. और बढ़ते केसेस ध्यान में रखते हुए हम थर्सडे नाइट से मंडे मॉर्निंग तक स्टेट में लॉकडाउन घोषित कर रहे हैं. और इसी में एसेंशियल सर्विसेज पूरे चालू रहेंगे, पब्लिक ट्रांसपोर्ट बंद रहेगा, इसमें इंडस्ट्रियल सर्विसेज चालू रहेंगे. जो एसेंशियल सर्विस में गवर्नमेंट में जो एसेंशियल लगते हैं वही ऑफिसेस चालू रहेंगे. उसका डिटेल्स जो है आज हमारे बोथ द कलेक्टर्स इसके डिटेल्स SOP आज शाम को 5 बजे तक निकलेंगे. इससे लेबर को पैनिक होने की कोई ज़रूरत नहीं है. मंडे से फिर से एक बार यानी जो कंटिन्यू है वैसे ही कंटिन्यू रहेगा. इससे चेन ब्रेक करने के लिए लॉकडाउन हमने घोषित कर दिया है. और आज से हमारी जो ट्रीटमेंट दीनदयाल स्वास्थ्य सेवा कार्ड DDSSY कार्ड है उसी की तरफ से लोगों को उसका फ़ायदा DDSSY कार्ड से भी मिलेगा. इसलिए गवर्नमेंट और प्राइवेट सेक्टर में जितने सारे बेड्स अवेलेबल हैं लोगों को राहत मिलने के लिए DDSSY पे ट्रीटमेंट देने के लिए आज से हमने स्टार्ट की है. लॉकडाउन में क्या चेंज रहेगा कि जब बॉर्डर में फिर वापस टूरिस्ट लोगों को अलाउ रहेगा नहीं तो बंद रहेगा, नहीं तो कैसीनो किसी कैसीनो बंद रहेंगे या जो कोई आता है उनको होटल में ही रहना पड़ेगा. आते वक्त 4 दिन के लिए यहाँ की टूरिज्म एक्टिविटी स्टॉप रहेगी, आके वो खुद के होटल में रह सकते हैं. ग्रॉसरी शॉप्स और बाकी जो एसेंशियल थिंग्स हैं, दूध रहने दो, ग्रॉसरी रहने दो, मेडिसिनल शॉप रहने दो और किचन्स रहने दो, होम डिलीवरी के लिए किचन सभी चालू रहने वाले हैं. आत्ताच्या घडीक आमी 4 दिसाचो लॉकडाऊन घेतला, तो 4 दिसां खातीरच आसतलो. ही चेन ब्रेक करपाक आसतलो, तो वाडचो ना. आमी बाकीचे कडेन जे म्हटलां पळय न्ही कंटेनमेंट झोन, ज्या ज्या जाग्यार केसीस वाडल्या थंयसर कंटेनमेंट झोन डिक्लेअर करतले. चडांत चड कंटेनमेंट झोन हे चड दिसाचे आसूं शकता. नाइट कर्फ्यू कंटिन्यू रहेगा 30 तारीख के बाद. उसके ऊपर हम फिर से एक बार डिसीजन लेंगे. थैंक यू. गोवा बोर्ड डिक्लेअर करतलो.